नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। चिमुरड्यावर बिबट्याची झेप, अंगणातून 600 फूट फरफटत नेलं। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला अहमदनगर मधील राहाता तालुक्यातील घटना, चिमुरड्याचा मृत्यू। घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या 3.5 वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून 600 फूट अंतरावर फरफटत नेलं। या हल्ल्यात चिमुरड्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला। हल्ली बिबट्याचा मानवी वस्तीत शिरकाव झाला व त्यांनी लहान मुले, नागरिक व पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे। यामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला असून याकडे वन विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचं आढळून येतंय। अशातच अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील चितळी या गावात मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे। घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या 3.5 वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून 600 फूट अंतरावर फरफटत नेलं। या हल्ल्यात चिमुरड्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला। रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला ही खळबळजनक घटना घडली। या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे। ही घटना राहाता तालुक्यातील चितळी गावात घडली। वन विभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला। याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की चितळी येथील मयूर दत्तात्रय वाघ याची वस्ती गावापासून 3 किलोमीटर अंतरावर वाकडी रोडवर काकडाई मंदिराजवळ आहे। सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास प्रथमेश अंगणात खेळत होता। त्याचवेळी घराशेजारील डाळिंबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत त्याच्यावर हल्ला केला। त्याला घेऊन क्षणार्धात धूम ठोकली। बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व व्यक्ती बिबट्याच्या दिशेने धावल्या, मात्र बिबट्या मिळून न आल्याने घरच्यांनी डाळिंब व मका पिकासह इतरत्र शोध घेतला। तेव्हा घरापासून 600 फूट अंतरावरील गिन्नी गवतात रक्तबंबाळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला। त्याच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखमा झाली होती, त्यामुळे तो जागेवरच गतप्राण झाल्याचे नागरिकांनी सांगितले। तातडीने पुढील उपचारार्थ श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले। रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला ही खळबळजनक घटना घडली। या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे। अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना व नागरिकात दहशत वाढत चालली आहे। याआधीही तालुक्यात अशा पद्धतीच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।